इस्रायल इराण युद्ध आता तळांपर्यंत पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळते आहे. इस्रायलने इराणच्या पार्सच्या गॅस तळावर हल्ला केला. त्यानंतर कतारच्या रास येथील लफान या प्लांटवर इराणने हल्ला केला. सर, आता हे युद्ध जे आहे ते कुठेतरी ऊर्जा क्षेत्रावर हल्ले करणारं युद्ध आहे आणि याचे परिणाम काय असू शकतात? आता अमेरिकेने पार्सच्या आयलंडवर हल्ला केलेला आहे. इराणचे 3 आयलंड्स आहेत ज्याच्यावरनं ऑफशोअर आयलंड जे आहेत तिथनं त्यांच्या तेलाची वाहतूक होते. म्हणजे तेल भरायला तिथे जहाजं येतात. खर्ग हे सगळ्यात मोठं होतं. त्याच्यावरच्या पूर्ण इन्स्टॉलेशन, मिलिटरी इन्स्टॉलेशन ज्या आहेत त्या अमेरिकेने नष्ट केल्या, पण त्यांचं तेल भंडारा अजून तिथेच आहे. तर त्याच्यानंतर इराणने सांगितलं होतं की तुम्ही आमच्या याच्यावर हल्ला केला आणि जर आमच्या तेलाला तुम्ही धक्का लावला तर आम्हीसुद्धा तुमच्या याच्यावर तुमचे जे रिफायनरीज आहेत अरब देशांमध्ये त्या सगळ्यांवर आम्ही हल्ले करायला सुरुवात करू. तर पहिला हल्ला त्यांनी कतारमध्ये केला. कतार कारण तिथनं गॅस पाठवतं. त्यांनी एक रिफायनरी ऑलरेडी त्यांनी बंद करवली होती. आता दुसरी रिफायनरीसुद्धा इराणने हल्ला करून बंद केलेली आहे. तर त्यांनी गॅसवर का केला, कतारवर का केला, सौदी अरबवर का नाही केला? तर तेल जे आहे ते इराण स्वतःच देत आहे लोकांना, त्यामुळे त्याला तेलावर हल्ला करण्याची जरूर नाही आहे. त्यांनी गॅसवर हल्ला केला कारण गॅस फक्त कतारच देतो, बाकी कोणी देत नाही. त्यामुळे सगळ्या देशांना गॅसची कमी भासेल. खास करून युरोपियन देशांना, जिथे आता बर्फ पडण्याची वेळ आलेली आहे, त्या लोकांना गॅसची कमी भासेल म्हणून पहिल्यांदा ते गॅस रिफायनरीजला बर्बाद करतात आहेत. आता हे जर असंच होत राहिलं आणि इराणचेही जर तिन्ही आयलंड यांनी तेल साठे पूर्ण नष्ट केले आणि जर त्यांचे जे काही स्पेशल ऑपरेशन्स करणार आहेत ते करून त्या बेटांवर यांनी हल्ला केला आणि कब्जा केला, तर हे युद्ध फार मोठं भडकेलं आहे असा माझा अंदाज आहे. सर, इस्रायलने ज्याप्रमाणे या गॅस तळावर हल्ला केला आहे त्यावरून आता ट्रम्पचा व्यवहार जो आहे तो कुठेतरी नरमाईचा आहे आणि यांनी हल्ला केला याची माहिती मला नव्हती असं ट्रम्पने म्हटलं. तर दुसरीकडे पुन्हा इराणने गॅस प्लांटवर हल्ला केल्याने आम्ही यापुढे पाहणार नाही असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्पची भूमिका नेमकी काय समजायची? ट्रम्पची भूमिका इवन अमेरिकन लोकांना माहिती नाही आहे, त्यामुळे आपल्याला माहिती असण्याचा काही प्रश्न होत नाही. ते दर 2-4 तासांनी आपली भूमिका बदलत असतात. आता इस्रायलने जो हल्ला केला इराणच्या रिफायनरीवर, तो हल्ला ट्रम्पना माहिती नव्हता हे असं शक्यच होत नाही. त्यामुळे त्यांना माहिती असणारच आहे. पण त्याचा बदला इराण इतक्या लवकर घेईल आणि कतारची जी गॅस प्लांट आहे तो उद्ध्वस्त करेल हे कदाचित ट्रम्पनी विचार केला नसेल. त्याच्यामुळे त्यांना हे सांगावं लागलं की इस्रायलने आम्हाला सांगितलं नव्हतं की आम्ही इराणच्या गॅस रिफायनरीवर हल्ला करणार आहोत. आता त्यांनी सांगितलं आहे की आम्ही इस्रायलला सांगू की तुम्ही त्यांच्या गॅस किंवा पेट्रोलच्या रिफायनरीवर हल्ला करू नका. पण असं झाल्यास ट्रम्पनी जर आमच्यावर हल्ला केला तर आम्हीसुद्धा त्याचे जे 3 आयलंड्स आहेत ते पूर्णपणे बर्बाद करू. तर एका बाजूला ते म्हणतात की आम्ही थांबवणार आहोत, एका बाजूला ते म्हणतात आम्ही करणार आहोत. तर ते एक्झॅक्टली काय करणार आहे याची कल्पनाच कोणाला नाही आहे. ऊर्जा क्षेत्रावर ज्याप्रमाणे म्हणजे गॅसच्या ठिकाणी असे हल्ले होत आहेत तर याचे परिणाम नेमके काय होऊ शकतं? युद्ध चिघळू शकतं? युद्ध तर चिघळत आहेच, पण आता असं झालेलं आहे की खनिज तेलाच्या पुरवठ्यावर याचा परिणाम झालेला नाही आहे. कारण अमेरिकाने इस्रायल सोडता बाकी सगळ्या देशांचे टँकर्स तिथे आलेले आहेत. ते भरतात आहेत आपलं तेल आणि हर्मोजच्या खाडीमधनं बाहेर जातात आहेत. आता 4 टँकर्स आपले आलेले आहेत. 3 टँकर्स आज चीनचे बाहेर पडतात आहेत. फ्रान्सचं तिथे तयारच आहे जायकरता, जर्मनीचं तयार आहे जायकरता. त्यामुळे या सगळ्यांचे टँकर्स येतात आहेत. पण गॅस फक्त कतारच देतं. त्याच्यामुळे गॅसचा जो परिणाम आहे तो सर्व जगावर होणार आहे. ज्यांच्याकडे गॅसचे साठे नाही आहेत त्यांच्यावर परिणाम होईल. इवन भारतावर परिणाम होईल, कारण भारतामध्ये जितका गॅस आहे त्याच्यापेक्षा डबल आपली खपत आहे. त्यामुळे आपण जवळपास 60%-70% गॅस आपला कतारमधनं आणतो. आता तो जर नाही आला तर आपली इथली गॅसचं जे आहे म्हणजे ज्याच्यावर इंडस्ट्री चालतात किंवा जो घरगुती गॅस आहे त्याच्यावर परिणाम होईल आणि लोकांना परत जुन्या साधनांकडे वळावं लागेल.
नक्कीच ज्याप्रमाणे गॅसच्या तळांवर आता हल्ले होऊन राहिलेले आहे, तर गॅस फक्त कतारमधून येतं आणि त्यामुळे जर समजा असं जर हे युद्ध चिघळत गेलं तर त्याचा परिणाम जगावर सुद्धा होऊ शकतो, असं संरक्षण तज्ज्ञ अभय पटवर्धन सर यांनी स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.